आपण प्रार्थना करू. पवित्र आमच्या बाप्पा, आमच्या पवित्र परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो. आज हा दिवस तू आम्हाला दिलास परमेश्वरा. मागील आठवड्यामध्ये तू आम्हा सर्वांचा सांभाळ केलास आणि हा दिवस आम्हास तू लाभू दिलास. प्रभू परमेश्वरा, या आठवड्यामध्ये आम्हा सर्वांचा तू सांभाळ कर. आज ही भक्ती आशीर्वादाची अशी कर परमेश्वरा. तुझ्या सर्व कृपादानाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आमचे भाऊ बहिणी विश्वासामध्ये वाढत आहेत, वचनामध्ये वाढत आहेत परमेश्वरा. आम्ही तुझे आभार मानतो, आम्ही तुझी स्तुती करतो. आज या भक्तीमध्ये तुझी उपस्थिती असू दे. आजचं गीत गाणं, आजची प्रार्थना, आजचं वचन वाचणं, आजचा येणारा संदेश तुझ्या गौरवासाठी आशीर्वादाचा असा कर परमेश्वरा. तुझ्या सर्व कृपादानाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. स्तोत्रसंहिता 121 अध्याय वचन 1 ते 8. परमेश्वर तुझा रक्षक आहे. अरुण स्तोत्र. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून येईल? आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही, तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. पहा, इस्रायलच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे. परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करेल, तुझ्या जीवाचे रक्षण करेल. परमेश्वर तुझे येणे जाणे इथून पुढे सर्व काळ सुरक्षित करेल. परमेश्वराचे वाचलेले वचन आमच्या सर्वांसाठी आशीर्वादित असो. आमेन. उपासना संगीत गीत नंबर 322 आपण गाऊया आणि या गीताच्या द्वारे आम्ही देवाला धन्यवाद देऊया. येशूची सेवा आवडे, गेलो सुवेळी त्याकडे. तो दावी फार करुणा, माझ्यात तो क्षमावेना. धन्यवाद धन्यवाद, जय सारा गेला पापभार. सतत आता प्रार्थना, स्तुती आनंद सरेना. धन्यवाद धन्यवाद, प्रभूने केला जय उद्धार. केला करार निश्चये, दिली प्रभूने अभये. अंदेशा का आता जीवा, विसावा घे जा गौरवा. धन्यवाद धन्यवाद, जय सारा गेला पापभार. सतत आता प्रार्थना, स्तुती आनंद सरेना. धन्यवाद धन्यवाद, प्रभूने केला जय उद्धार. तो राहू दे जवळी, नित्याने तोची सांभाळी. सुखद स्वर्गीयानुनी ठेविल
स्वसदनी. धन्यवाद धन्यवाद, जय सारा गेला पाप भार. सतत आता प्रार्थना, स्तुती आनंद सरेना. धन्यवाद धन्यवाद, प्रभूने केला जय उद्धार. प्रेमळ माझा प्रभू तो, दास सुखी मी हर्षतो. का करू घोर धन्य मी, करी उल्लास नेहमी. धन्यवाद धन्यवाद, जय सारा गेला पाप भार. सतत आता प्रार्थना, स्तुती आनंद सरेना. धन्यवाद धन्यवाद, प्रभूने केला जय उद्धार. जुन्या करारातून नेहम्याचे पुस्तक याचा 2रा अध्याय वचन 1 ते 10 आपण वाचूया. अर्थहशत राजाच्या कारकिर्दीच्या 20व्या वर्षी निसान महिन्यात राजापुढे द्राक्षरस ठेविलेला होता. तो मी उचलून राजास दिला. यापूर्वी मी कधीही त्यास समोर खिन्न दिसलो नव्हतो. राजा मला म्हणाला, तू आजारी नसून तुझे तोंड का उतरले आहे? तुझ्या मनाला काहीतरी खेद होत असला पाहिजे. तेव्हा मी फार भ्यालो. मी राजास म्हणालो, महाराज, चिराई होत. माझ्या वाडवडिलांच्या कबरा जेथे आहेत ते नगर उजाड पडले आहे. त्याच्या वेशी अग्नीने जळून गेले आहेत. तर माझे तोंड का उतरावायचे नाही? राजाने मला विचारले, तुझी विनंती काय आहे? तेव्हा मी स्वर्गीच्या देवाची प्रार्थना करून राजास म्हटले, महाराजांची मर्जी असली आणि आपण आपल्या दासावर प्रसन्न असला तर यहुदा देशी माझ्या पूर्वजांच्या कबरा असलेल्या नगरास मला पाठवा, म्हणजे मी ते बांधीन. राजाजवळ राणी बसली असता तो मला म्हणाला, तुझ्या प्रवासास किती दिवस लागतील व तू केव्हा परत येशील? नंतर मला पाठविण्याचे राजाच्या मर्जीस आले व मी मुदत ठरवून त्यास कळविली. मग मी राजास म्हणालो, महाराजांच्या मर्जीस आल्यास मी यहुदा देशी पोहोचेपर्यंत महानदाच्या पश्चिमेकडील प्रदेशातून जाऊ देण्याविषयी तेथल्या अधिपतींच्या नावावर मला पत्रे द्यावीत. आणि महाराजांच्या जंगलाचा अधिपती आसाफ यास असे पत्र द्यावे की मंदिराच्या गडीच्या दरवाजांसाठी, तुळ्या काढण्यासाठी, शहरांच्या कोटासाठी आणि मी जाऊन राहील त्या घरासाठी त्याने मला लाकडे द्यावी. माझ्या देवाचा वरदहस्त मजवर होता, म्हणून राजाने माझी मागणी मान्य केली. मग मी महानदाच्या पश्चिमेकडील प्रांताधिपतीकडे जाऊन त्यास राजाची फरमाने दिली. राजाने मजबरोबर सेवानायक व घोडेस्वार पाठविले होते. कोणी मनुष्य इस्रायल वंशाचे कल्याण साध्य करण्यास आला आहे हे होरोनी, सनबल्लट आणि अमोनी तोबिया नावाचा दास या दोघांनी ऐकले. तेव्हा त्यास फार वाईट वाटले. वाचलेले वचन देवबाप आपणा सर्वांसाठी आशीर्वादाची करो. आमेन. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. स्तुति प्रशंसा करें, चाहे कुछ होता रहे. स्तुति
कुछ होता रहे, उसको हम भाते रहे, चाहे जहां भी रहे। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें
आज ही वेळ परमेश्वरानं आम्हाला दिली. प्रियांनो, ह्या जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर आम्ही चालत असताना जी विपुल अशी शांती आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त देत आहे, त्या शांतीमध्ये आम्ही स्वतः राहण्याचा प्रयत्न करू. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त आमच्या बरोबर ह्या जगामध्ये आहे. तो आमचा मार्गदर्शक आहे. आमच्या जीवनात आमच्यासाठी तो अद्भुत कार्य करतो आहे. प्रियांनो, आज जर तुम्हाला कोणती गोष्ट अवघड वाटत असेल, खूप त्याच्याबद्दल तुम्ही विचार करत असाल, पण ही अवघड गोष्ट एकदम प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सोपी आणि सरळ होईल. तुम्ही विश्वास ठेवा. प्रिया, परमेश्वराची प्रार्थना करा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागा. प्रिया, तुमच्या हातातल्या कामकाजावर आशीर्वाद देणारा परमेश्वरच आहे. तुमच्या हातातलं काम सिद्धीस नेणारा परमेश्वरच आहे. तुम्ही त्याचवर विश्वास ठेवा. तुम्ही आपलं जीवन त्याला द्या आणि तुम्ही आपल्या जीवनामध्ये त्याला कार्य करू द्या. परमेश्वर जे काही आमच्यासाठी करतो ते सर्व चांगलं असते. प्रिया, आज तुम्ही देवाचे लोक झाला आहात. देवानं तुम्हाला निवडलं आहे. आज आम्ही देवाचे आभार मानू. प्रियांनो, आजच्या वचनावर मनन करत असताना सर्वप्रथम आम्ही आमच्या जीवनाबद्दल देवाचे आभार मानू. प्रार्थना करू. पित्या, आम्ही तुझे आभार मानतो. आजचं हे वचन आमच्या भावांसाठी, बहिणींसाठी आशीर्वादित कर. प्रभू, प्रत्येकाच्या हातातलं काम तू सिद्धीस ने. आज हे वचन प्रत्येकासाठी आशीर्वादाचं असं कर. येशूच्या नावात मागतो, आमेन. प्रियांनो, आपल्या घरामध्ये पवित्र शास्त्र आहे. आपण उघडूया. नेहम्याचा 2 अध्याय आणि वचन 1 ते 10 वर आज आपण मनन करणार आहोत. प्रियांनो, आज आपण ह्या वचनावर मनन करत असताना सर्वप्रथम नेहम्या याचा 1 अध्याय आणि वचन 3 आपण वाचूया. त्यांनी मला सांगितले, बंदीवानातले जे अवशिष्ट लोक त्या प्रांतात राहिले ते मोठ्या दुर्दशेत असून त्यांची अप्रतिष्ठा होत आहे. एरुशलेमेचा तटही पडला आहे व त्याच्या वेशी आग लावून जाळून टाकले आहेत. हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवस पर्यंत विलाप करीत राहिलो. मी उपास करून स्वर्गीय देवाची प्रार्थना केली. नेहम्याला सांगण्यात आलं, त्याच्या आप्ताकडून सांगण्यात आलं, नेहम्या यरुशलेमेसाठी प्रार्थना करणारा हा व्यक्ती होता. नेहम्याचं प्रेम यरुशलेमेवर होत. राजाच्या दरबारामध्ये नेहम्या राजाच्या सेवेसाठी असताना त्याचं सर्व लक्ष यरुशलेमेकडे होत. प्रियांनो, नेहम्या यरुशलेमेवर प्रेम करणारा होता, स्वर्गीय देवावर प्रेम करणारा होता आणि त्याला आपल्या गावाची काळजी आहे. त्याला त्यांच्या आप्तांनी येऊन सांगितलं की बंदीवानातले जे अवशिष्ट लोक त्या प्रांतात राहिले ते मोठ्या दुर्दशेत असून त्यांची
अप्रतिष्ठा होत आहे. यरुशलेमेचा तटही पडला आहे व त्याच्या वेशी आग लावून जाळून टाकले आहे. प्रियांनो, यरुशलेमेची काळजी करणारा, यरुशलेमेवर प्रेम करणारा नेहम्याला सांगण्यात आलं ह्या गोष्टी आणि त्याला खूप दुःख झालं. प्रियांनो, स्वर्गीय देव परमेश्वर, स्वर्गीय देवावर परमेश्वरावर प्रेम करणारा नेहम्याचं मन दुःखी झालं. आणि मग 4थ्या वचनामध्ये आम्ही वाचतो की हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवस पर्यंत विलाप करीत राहिलो. मी उपास करून स्वर्गीय देवाची प्रार्थना केली. हा प्रसंग नेहम्याच्या जीवनात अत्यंत कठीण होता. प्रियांनो, ज्या वेळेस या परिस्थितीमध्ये नेहम्या राजाच्या राजवाड्यामध्ये, राजाच्या दरबारामध्ये सेवा करतो आहे, राजाची काम करतो आहे राजाचं, आणि यरुशलेमेवर त्याचं खूप प्रेम आहे, खूप प्रेम. प्रियांनो, नेहम्या प्रार्थना करू लागला. त्याने ही सर्व हकीकत, हे सर्व गोष्टी प्रभूपणे त्याने ठेवल्या. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये कधी कठीण प्रसंग येतात, खूप मोठमोठाले संकट उभे राहतात. त्यावेळेस आम्ही नेहम्यासारखी प्रार्थना केली पाहिजे. नेहम्याने उपास प्रार्थना केली. प्रियांनो, स्वर्गीचा देव परमेश्वर आमच्यासाठी मार्ग काढतो. नेहम्याने या सर्व गोष्टी परमेश्वरापुढे ठेवल्या. यरुशलेमेवर प्रेम करणारा नेहम्या, त्याने या सर्व गोष्टी प्रभू पुढे ठेवल्या. प्रभूची तो प्रार्थना करतो. प्रियांनो, ज्या वेळेस आमच्या जीवनामध्ये ह्या प्रकारचे संकट येतात, अडचणी येतात, त्यावेळेस आम्ही आमच्या सर्व अडचणी परमेश्वराच्या पुढे ठेवल्या पाहिजे. संकट परमेश्वराला पुढे ठेवले पाहिजेत. प्रभू, याच्यातून तू मार्ग काढ, प्रार्थना केली पाहिजे. आणि मग या ठिकाणात आम्ही पाहतो यरुशलेमेची परिस्थिती नेहम्याला सांगण्यात आली. त्याचं मन दुःखी झालं. प्रियांनो, यरुशलेमेवर प्रेम करणारा, स्वर्गीय देवावर प्रेम करणारा हा नेहम्या, ज्याने हे पुस्तक लिहिलं. प्रियांनो, त्या पुस्तकामध्ये आम्ही पुढे जात असताना नेहम्याचा 2 अध्याय आणि वचन 1 मध्ये आम्ही वाचूया. अर्थहशस्त राजाच्या कारकिर्दीच्या 20व्या वर्षी निसान महिन्यात राजापुढे द्राक्षरस ठेवलेला होता. तो मी उचलून राजास दिला. यापूर्वी मी कधीही राजापुढे खिन्न दिसलो नव्हतो. नेहम्या या पुस्तकामध्ये लिहितो. नेहम्या राजाची सेवा करतो आहे आणि राजासोबत तो आहे. आणि या ठिकाणात सांगितलं आहे की अर्थहशस्त राजाच्या कारकिर्दीत 20व्या वर्षी निसान महिन्यात. प्रियांनो, निसान ह्या शब्दाचा अर्थ आहे, हा महिना आहे. हिब्रू भाषामध्ये हा शब्द आहे निसान महिना. आणि निसान ह्या शब्दाचा अर्थ आहे की मार्च ते एप्रिल असा हा कालावधी आहे. आणि या कालावधीमध्ये तो सांगतो आहे की राजापुढे द्राक्षरस ठेवला होता, तो मी उचलून राजास दिला. यापूर्वी मी कधीही राजापुढे खिन्न दिसलो नव्हतो. राजा मला म्हणाला, तू आजारी नसून तुझे तोंड का उतरले आहे? तुझ्या मनाला काहीतरी खेद होत असला पाहिजे. तेव्हा मी फार भ्यालो.
राजाने मला विचारले, तुझी विनंती काय आहे? तेव्हा मी स्वर्गीयच्या देवाची प्रार्थना करून राजास म्हटले, महाराजांची मर्जी असली आणि आपण दासावर प्रसन्न असला तर यहुदा देशी माझ्या पूर्वजांच्या कबरा असलेल्या नगरास मला पाठवा, म्हणजे मी ते बांधी. या वचनामध्ये आम्ही पाहतो, प्रियांनो, राजा नेहम्याला विचारतो की तुझं तोंड का उतरलेलं आहे आणि तू का दुःखी आहेस, खिन्न का आहेस? कारण नेहम्याला यरुशलेमेबद्दल, यरुशलेमेचे तट पडलेले आहेत आणि ते बांधून काढायचे आहेत. यरुशलेमेची त्याला काळजी लागलेली आहे प्रियांनो. आणि 5व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, आपण पवित्र शास्त्रामध्ये कृपया ही वचनं पाहूया. आणि प्रियांनो, ज्यावेळेस आपण संदेश ऐकतो त्यावेळेस ही वचनं आपण पवित्र शास्त्रामध्ये बघितली पाहिजे, पाहिली पाहिजे. प्रियांनो, वचनाद्वारे परमेश्वर आमच्याशी बोलतो आणि वचनाद्वारे परमेश्वर आमच्या जीवनामध्ये आमच्यासाठी कार्य करतो प्रिय. कारण देवाचं वचन पवित्र आहे. नेहम्याचा 2रा अध्याय आणि वचन 5, महाराजांची मर्जी असली आणि आपण दासावर प्रसन्न असला तर यहुदा देशी माझ्या पूर्वजांच्या कबरा असलेल्या नगरात मला पाठवा, म्हणजे ते मी बांधी. नेहम्या राजाला विनंती करतो की मला त्या नगरात पाठवा, म्हणजे मी ते बांधीन, तट बांधीन. यरुशलेमेचा पडलेला तट. प्रियांनो, नेहम्या देवावर प्रेम करणारा होता आणि राजा पुढे तो आपली विनंती ठेवतो आहे. प्रियांनो, परमेश्वराच्या कार्यामध्ये आम्ही स्वतःला व्यस्त ठेवलं पाहिजे. प्रियांनो, प्रार्थना, शास्त्र अभ्यास, इतर लोकांसाठी प्रार्थना. काही लोक आहेत, आमचे मित्र आहेत, ते प्रभूपासून दूर आहेत, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. त्यांना आम्ही प्रभूकडे आणलं पाहिजे. प्रियांनो, त्यांचं तारण व्हावं म्हणून आम्ही प्रार्थना केली पाहिजे. काही लोक आम्हाला त्रास देतात, त्या त्रास देणाऱ्या लोकांसाठी देखील आम्ही परमेश्वराजवळ प्रार्थना केली पाहिजे. प्रियांनो, आम्ही देवाचे लोक आहोत. देवाजवळ आम्ही प्रार्थना केली पाहिजे की परमेश्वरा या लोकांना बदलून. नेहम्याला यरुशलेमेची काळजी आहे की त्याला त्याचे तट बांधून काढायचे आहेत. नेहम्याला हे कळलं. त्यावेळेस नेहम्या असा स्थिर नव्हता. रात्रंदिवस परमेश्वराची प्रार्थना करत होता. प्रियांनो, परमेश्वराच्या कार्याची त्याला इतकी तळमळ लागलेली होती की हे कार्य करायचं. तसंच आमच्या जीवनामध्ये आम्ही देखील इतरांची काळजी घेतली पाहिजे की प्रभूपासून दूर असलेल्या लोकांसाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. प्रिय, आज देवाच्या कार्यासाठी, देवाचं कार्य आमच्याकडून व्हावं, इतरांसाठी प्रार्थना करावी. ज्यावेळेस आम्ही सुवार्ता कार्य करतो प्रियांनो, काही व्यक्तींना आपण नवीन करार देतो किंवा ट्रॅक्स देतो. त्याबद्दल देताना आपण माहिती सांगावी की हे तुम्ही वाचा.
याद्वारे परमेश्वर तुमच्याशी बोलेल, प्रभू येशू ख्रिस्त तुमच्याशी बोलेल. प्रियांनो, आज आम्ही ह्या वचनावर मनन करत असताना महाराजांची 5वं वचन, महाराजांची मर्जी असली आणि आपण आपल्या दासावर प्रसन्न असला तर यहुदी देशी माझ्या पूर्वजांच्या कबरा असलेल्या नगरात मला पाठवा, म्हणजे मी ते बांधीन. आपली विनंती नेहम्या राजा पुढे ठेवतो आहे आणि प्रियांनो, राजा त्याची विनंती मान्य करतो. राजाजवळ राजासोबत राणी देखील बसलेली आहे आणि नेहम्याला राजा म्हणतो की तू केव्हा परत येशील. प्रियांनो, राजा त्याला परवानगी देतो की जा, ते बांधकाम कर. प्रियांनो, आज परमेश्वराचं कार्य आम्हाला बांधायचं आहे. प्रियांनो, परमेश्वराचं कार्य, प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता आम्हाला बांधायची आहे, इतरांना द्यायची आहे. प्रियांनो, ख्रिस्तामध्ये इतरांना ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये आम्हाला बांधायचं आहे. ख्रिस्ताची प्रीती या बांधकामाद्वारे इतरांना द्यायची आहे. प्रियांनो, ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये आम्हाला इतरांना बांधायचं आहे. प्रियांनो, हे बांधकाम करणं खूप कठीण आहे, पण या कार्यासाठी ज्या प्रकारे परमेश्वर नेहम्यासोबत होता, त्याने यरुशलेमेचे तट बांधून काढले. प्रियांनो, रात्रंदिवस तो जागत होता, रात्रंदिवस तो कष्ट करत होता आणि त्याचे सहकारी देखील त्याच्या बरोबर कष्ट करत होते. प्रियांनो, तुम्ही जे कष्ट करत आहात, परमेश्वर त्याचं प्रतिफळ दिल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. प्रियांनो, आज तुम्ही म्हणत असाल की आम्ही प्रभूसाठी एवढे कष्ट केलेत, पण आमच्या जीवनामध्ये नुसतं अपमान आणि कठीण प्रसंग आले. प्रियांनो, परमेश्वर त्याचं प्रतिफळ तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही परमेश्वराची वाट पहा, तो तुमच्यासाठी दार उघडल्याशिवाय राहणार नाही. आणि नेहम्याची विनंती राजा मान्य करतो आणि त्याला यरुशलेमेमध्ये पाठवतो. प्रियांनो, नेहम्याला एकच काळजी आहे, यरुशलेमेचे तट बांधून काढायचे. यरुशलेमेमध्ये परमेश्वराचं मंदिर आहे, मंदिराची सेवा व्हावी. यरुशलेमेमध्ये परमेश्वराची उपस्थिती आहे आणि नेहम्या यरुशलेमेवर प्रेम करणारा होता, परमेश्वरावर प्रेम करणारा होता आणि तो ते कोट बांधण्यासाठी येतो आहे. प्रियांनो, आणि 9व्या वचनामध्ये आम्ही मनन करूया. 9व्या वचनावर 9व्या वचन आपण वाचूया. मग मी महानदाच्या पश्चिमेकडील प्रांताधिकारी कडे जाऊन त्यास राजाची फरमाने दिली. राजाने मज बरोबर सेनानायक व घोडेस्वार पाठवले होते. राजाने जे पत्र दिले ते त्याने नेऊन दिले. लाकूड मिळावं, लाकडं मिळावेत बांधकामासाठी सामुग्री प्राप्त व्हावी, बांधकामासाठी जे काही लागतं ते प्राप्त व्हावं, त्यासाठी राजाने पत्र दिले. प्रियांनो, नेहम्या यरुशलेमेचा कोट बांधतो आहे. नंतर पुढे ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस अनेक अडचणी बांधकाम करण्यासाठी येतात. प्रिय, नेहम्याचं काम कोट बांधण्याचं लोक बंद करतात, बंद पाडतात. नेहम्या परमेश्वराची प्रार्थना करतो आणि स्वतः तिथं उपस्थित राहून कोटाचं बांधकाम करून घेतो. प्रियांनो, आज देवाच्या कार्याची ह्याच प्रकारे सेवा करण्याची सेवकांना आवश्यकता आहे. प्रियांनो, कारण हे दिवस परमेश्वरानं आम्हाला दिले आहे. नेहम्या रात्रंदिवस
परमेश्वराच्या यरुशलेमेचा कोट बांधण्यासाठी कष्ट करतो आहे. आम्ही देखील देवाच्या कार्यासाठी, देवाच्या सुवार्तेसाठी कष्ट केले पाहिजेत प्रिया. आणि पुढे आपण वाचतो प्रियांनो, नेहम्याचा दुसरा अध्याय 11 ते 20 मध्ये नेहम्या लोकांना कोट बांधण्यासाठी प्रोत्साहन देतो. नेहम्या कोट बांधण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करतो आणि लोक रात्रंदिवस यरुशलेमेचा कोट बांधण्यासाठी कष्ट करतात. प्रियांनो, देवाचे आम्ही आभार मान. नेहम्याने यरुशलेमेचा कोट बांधून काढला. प्रियांनो, जीवनामध्ये अनेक प्रकारचे प्रसंग आमच्या जीवनामध्ये येतात. त्या प्रसंगात आम्ही देवावर विश्वास ठेवून ह्या जगामध्ये राहायचं प्रियांनो. आणि नेहम्या जसा आपल्या जीवनामध्ये तटस्थ होता परमेश्वराच्या सेवेमध्ये, तसंच आम्ही आमच्या जीवनामध्ये विश्वासू, परमेश्वराशी विश्वासू असं आम्ही असलं पाहिजे प्रिया. परमेश्वरानं आम्हाला विशेष उद्देशानं बोलवलं आहे, विशेष उद्देशानं निवडलं. पण ह्या जीवनात जोपर्यंत परमेश्वर आम्हाला ह्या जगामध्ये ठेवतो, जसं नेहम्याने यरुशलेमेचे कोट बांधून काढले, अनेक शत्रू आले, कामकाज बंद पाडलं, पण नेहम्याने स्वर्गीय देवाची प्रार्थना करून कामकाज पुन्हा चालू ठेवलं. प्रियांनो, आज या वचनावर आम्ही मनन करत असताना नेहम्याच्या पुस्तकातून आम्ही आजचा हा संदेश घेतलेला आहे. यावर मनन करत असताना प्रियांनो, नेहम्याने ते काम सोडून दिलं नाही, कोट त्याने बांधून काढला. प्रियांनो, सुवार्तेचं कार्य देखील याच जोमानं झालं पाहिजे. अंधारात असलेल्या लोकांना आम्ही ख्रिस्ताच्या प्रकाशात आणलं पाहिजे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे, त्यासाठी आम्ही सुवार्ता कार्याला स्वतःला वाहून घेतलं पाहिजे. प्रियांनो, यौहानाचा 14वा अध्याय आणि नेहम्याच्या जीवनाबद्दल आम्ही पाहत असताना प्रियांनो, येशू ख्रिस्त म्हणाले, यौहानाचा 14वा अध्याय आणि वचन 23 मध्ये येशूने त्यांना उत्तर दिले, ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील. माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्या बरोबर येऊन त्याच्या बरोबर वस्ती करू. प्रियांनो, येशू ख्रिस्त म्हणाले की ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील. प्रियांनो, जर आमची प्रीती प्रभू येशू ख्रिस्तावर आहे तर आम्ही त्याचं वचन पाळणारच. प्रियांनो, आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर प्रेम करतो, परमेश्वरावर प्रेम करतो, मग त्याची वचनं आम्ही पाळली पाहिजे आणि त्याच्या आज्ञाचं पालन आपण केलं पाहिजे. आणि यौहान 14 वचन 24 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले की ज्याची माझ्यावर प्रीती नाही तो माझी वचने पाळत नाही. जे वचन तुम्ही ऐकता ते माझे नव्हे, तर ज्या पित्याने मला पाठवले त्याचे आहे. प्रियांनो, जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर प्रेम करतो तर त्याची वचने पाळली पाहिजे, त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजे. प्रियांनो, देवाच्या कार्यात आम्ही स्वतःला दिलं पाहिजे. ज्याची माझ्यावर प्रीती नाही तो माझी वचने पाळत नाही. जे वचन तुम्ही ऐकता ते माझे नव्हे, तर ज्या पित्याने मला पाठवले त्याचे आहे. आणि 25व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले की मी तुम्हाजवळ राहत असताना तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.
तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकविल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. प्रियांनो, पवित्र आत्म्याच्या कृपेमध्ये आम्ही वाढलं पाहिजे. आत्म्याच्या प्रेरणेमध्ये स्वतःला ठेवलं पाहिजे. येशू ख्रिस्त म्हणाले, तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकविल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वाविषयी तुम्हाला आठवण करून देईल. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही पवित्र शास्त्र वाचतो, प्रार्थना करतो, पवित्र आत्मा आमचं मार्गदर्शन करतो. प्रिय, आम्हाला देवाच्या आज्ञामध्ये स्वतःला ठेवायचं आहे. पवित्र आत्मा आमचं मार्गदर्शन करतो ह्या जगामध्ये. आमचं जीवन तो बदलतो. प्रिय, आमचं जीवन बदलतो. आम्हाला ख्रिस्तामध्ये लीन आणि नम्र तो करतो, वचनामध्ये स्थिर करतो आणि आमच्याकडून जिवंत परमेश्वराची सेवा तो करून घेतो. प्रियांनो, या ठिकाणात प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले की तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवी तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवी. पवित्र आत्मा सर्व काही शिकवील असं येशू ख्रिस्त म्हणाले आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. प्रियांनो, आम्ही स्वतःला प्रभू मध्ये लीन आणि नम्र केलं पाहिजे. प्रभू मध्ये आम्ही स्वतःला राखलं पाहिजे, ठेवलं पाहिजे. प्रियांनो, आज या वचनावर मनन करत असताना परमेश्वराच्या लोकांना परमेश्वर देवबाप त्याच्या कार्यासाठी तयार करतो आणि त्याचं कार्य, त्याची सेवा तो त्यांच्याकडून करून घेतो. नेहम्याला राजाच्या दरबारामध्ये परमेश्वरानं ठेवलं राजाची सेवा करण्यासाठी आणि यरुशलेमेचे कोट नेहम्या बांधून काढतो. प्रियांनो, आज तुम्ही ज्या ठिकाणात आहात, परमेश्वराचे लोक आहात, परमेश्वरानं तुम्हाला निवडलं आहे. ही परमेश्वराची निवड आहे. तुमच्याकडून त्याचं कार्य सिद्धीस न्यावं ही त्याची इच्छा आहे, त्याची योजना आहे. प्रियांनो, परमेश्वराचा या गोष्टीच्या द्वारे तुम्ही सन्मान केला पाहिजे. प्रियांनो, सर्वात प्रथम आमच्या जीवनामध्ये आम्ही परमेश्वराला स्थान दिलं पाहिजे. परमेश्वर आणि परमेश्वराची सेवा हे आमच्या जीवनामध्ये महत्वाचं असलं पाहिजे. येशू ख्रिस्ताचं या पृथ्वीवर येणं, येशू ख्रिस्ताने मानवाचं रूप घेतलं आणि तो आमच्यासाठी मानव झाला आणि आमच्या तारणासाठी त्याने वधस्तंभावर प्राण दिला. प्रिय, मग तुम्हाला परमेश्वरानं आज निवडलं आहे, तुम्ही त्याचे लोक झाला आहात म्हणून तुम्ही स्वतःला त्याच्या वचनामध्ये राखा. प्रियांनो, कदाचित संपत्ती वाढल्यामुळे तुम्ही परमेश्वराच्या कार्यापासून दूर जाल. प्रियांनो, पण नाही, तुम्हाला देवानं निवडलं, त्याची सेवा तुम्ही जीवे भावे करा. नेहम्या राजाची सेवा करतो. नेहम्या ऐश आरामामध्ये जीवन जगू शकला असता, पण त्याला परमेश्वराच्या कार्याची परमेश्वराचं कार्य करण्याची खूप तळमळ होती. नेहम्याने परमेश्वराची सेवा केली. सर्व सेवेत तो तटस्थ राहिला. तसंच आम्ही देवाच्या सेवेमध्ये विश्वासू असलं पाहिजे. प्रिय, आज
आम्ही ह्या वचनावर मनन करत असताना एव्हान्याचा 14वा अध्याय आणि वचन 26 मध्ये येशू म्हणाले, तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. प्रियांनो, येशू ख्रिस्त म्हणाले आणि 27व्या वचनामध्ये येशू म्हणाले की मी तुम्हा शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हास देतो, जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. ख्रिस्ताने तुम्हाला शांती दिली आहे. त्याच्या शांतीत स्वतःला ठेवा. प्रिया, परमेश्वरानं तुम्हाला निवडलंय. आपल्या जीवनाच्या द्वारे परमेश्वराचे गौरव करा आणि त्याच्या शांतीमध्ये स्वतःला राखा. देवबाप ह्या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वाद देऊ. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मृत्यूच्या येतुनी चालता, मृत्यूच्या येतुनी चालता, मी असावे स्मरुनी तुला. मृत्यूच्या येतुनी चालता, मृत्यूच्या येतुनी चालता, मी असावे स्मरुनी तुला. जिंकुनी मृत्यूला जो उठे, जिंकुनी मृत्यूला जो उठे, तो प्रभू नेत्री माझ्या दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. पाप अंधार हा दाटता, पाप अंधार हा दाटता, मी दिवाचे तवा म्हणे. पाप अंधार हा दाटता, पाप अंधार हा दाटता, मी दिवाचे तवा म्हणे. वचन तेजामध्ये उजळता, वचन तेजामध्ये उजळता, मार्ग नीतीचा मी दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. देवाचे आभार मानूया. प्रियांनो, हा आठवडा परमेश्वरानं आम्हाला दिला. तुम्ही काळजी करू नका. तुमच्या सर्व गरजा परमेश्वर देवबाप त्याच्या भांडारातून पुरवून देईल. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा. परमेश्वर तुम्हाला आरोग्य देईल. परमेश्वर तुम्हाला शांती देईल. आपण शांत राहू. आपण प्रार्थना करू. पवित्र आमच्या सेनाधीश परमेश्वरा, थोर आणि कृपाळू आमच्या पवित्र बाप्पा, तुझे मानावे तेवढे उपकार थोडके आहेत. तू ह्या जगामध्ये अद्भुत रीतीने आम्हाला चालवितो आहेस. आम्हावर तुझी कृपा देतोस. आम्हाला तुझ्या वचनाच्या कृपेमध्ये, कुंपणामध्ये तू चालवितोस.
परमेश्वरा, आमच्या बाप्पा, आज या प्रभुवारी आम्ही तुला धन्यवाद देतो, ज्या आमच्या भावांनी बहिणींनी ऑनलाईन भक्तीमध्ये भाग घेतला आहे, सहभागी झाले आहेत परमेश्वरा. आज त्या सर्वांना तुझा आशीर्वाद दे प्रभू. आम्ही प्रार्थना करतो, प्रत्येकाला तुझ्या कृपेमध्ये राख. ह्या दिवसामध्ये तुझी उपस्थिती प्रत्येकाच्या जीवनात असू दे प्रभू. परमेश्वरा, तू प्रत्येका बरोबर राहा. तुझा एकुलता एक पुत्र तू आमच्यासाठी या जगामध्ये पाठवलास. त्याने आमच्यासाठी वधस्तंभावर प्राण दिला आणि त्याच्या वधस्तंभावरील मरणाने त्याने आमचं तारण केलं. आम्ही प्रार्थना करतो प्रभू, जे आमचे भाऊ बहिणी प्रभू, ज्यांनी आमच्याकडे प्रार्थना मागितली आहे, आजारात आहेत, त्यांना तू आरोग्य दे परमेश्वरा. अडचणीत सापडलेले आहेत, संकटात सापडलेले आहेत, त्यांच्यावर तुझी कृपा दे. जे दुःखी परिवार आहेत परमेश्वरा, त्यांचं तू सांत्वन कर. आज आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा. प्रभू येशू ख्रिस्ता, तू म्हणालास, जग देते तसं मी तुम्हाला देत नाही, मी आपली शांती तुम्हास देतो. आज आम्ही प्रार्थना करतो प्रभू, तुझ्या शांतीमध्ये दुःखी परिवाराला तू चालव प्रभू. आज आम्ही प्रार्थना करतो, विशेष आज तुझा आशीर्वाद प्रत्येकाच्या जीवनात तू दे परमेश्वरा. आज आम्ही प्रार्थना करतो, आर्थिक अडचणीतून जात असलेले आमचे भाऊ बहिणी आहेत परमेश्वरा, त्यांच्या गरजा तुझ्या पवित्र भांडारातून पुरव. नोकरी करणारे, कामकाज करणारे, शेतीवाडीच्या कामकाजांना तुझा आशीर्वाद दे प्रभू. प्रार्थना करतो, तुझा आशीर्वाद मागतो. नेहम्या यरुशलेमेचे कोट बांधतो. नेहम्याने यरुशलेमेचे कोट बांधले. रात्रंदिवस त्याने यरुशलेमेत कष्ट केले परमेश्वरा. आमचे जे बहीण भाऊ तुझं सुवार्ता कार्य करत आहेत, तुझी सेवा करत आहेत, रात्रंदिवस तुझं कार्य करत आहेत, त्या सर्वांवर तुझा आशीर्वाद दे प्रभू. अंधारात असलेल्या लोकांनी प्रकाशात यावं, त्यासाठी तुझी सुवार्ता त्यांच्यापर्यंत जावी परमेश्वर. आज आम्ही प्रार्थना करतो परमेश्वर, विशेष आमच्या जीजस चर्चच्या मिनिस्ट्रीसाठी तुझा आशीर्वाद मागतो. जीजस चर्चच्या सर्व मंडळीवर तुझा आशीर्वाद दे प्रभू. मंडळीच्या सर्व सेवा कार्यावर तुझा आशीर्वाद दे प्रभू. जे आजारी आहेत त्यांना आरोग्य दे परमेश्वर. आम्ही प्रार्थना करतो, विशेष फलटण येथील जीजस चर्च मिनिस्ट्रीसाठी तुझा आम्ही आशीर्वाद मागतो. फलटण येथील सर्व मंडळीवर तुझा आशीर्वाद असू दे. जीजस चर्च मिनिस्ट्री डाळस येथील मिनिस्ट्रीवर तुझा आशीर्वाद दे प्रभू. आज आम्ही प्रार्थना करतो प्रभू, चर्चच्या सर्व सेवा कार्यासाठी, संडे स्कूल साठी प्रभू तुझा आशीर्वाद मागतो. त्याच प्रकारे आम्ही प्रार्थना करतो देव बाप्पा, मिरियम सोशल ट्रस्टच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या सर्व सामाजिक सेवेवर तुझा आशीर्वाद दे. आम्ही प्रार्थना करतो, या सेवेसाठी प्रार्थना करणारे जे आमचे भाऊ बहिणी आहेत, सहकार्य करणारे आमचे भाऊ आणि बहिणी आहेत परमेश्वरा, त्या सर्वांसाठी तुझी कृपा आणि आशीर्वाद मागतो. पवित्र बाप्पा, विशेष आम्ही तुला धन्यवाद देतो. या आठवड्यात प्रत्येकाचं सहाय्य कर बाप्पा. प्रत्येकाला वचनाच्या कुंपणामध्ये तू चालव. प्रत्येकाच्या हातातलं कामकाज तू सिद्धीस ने परमेश्वर. आज आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रत्येक आमच्या भावा बहिणींना तुझ्या वचनात ठेव प्रभू, आणि सैतानाच्या सर्व डामडौलापासून प्रत्येकाला तू राख बाप्पा. आम्ही प्रार्थना करतो, या आठवड्यामध्ये प्रत्येकाचं तू सहाय्य कर. येशू ख्रिस्त जो आमचा तारणारा, त्याच्या गोड आणि प्रेमळ नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही.
तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. देव बाप्पाची कृपा, येशू प्रभूची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता इथं असलेल्या सर्व लहान थोरांसोबत, भक्तीमध्ये सहभागी झालेल्या आमच्या भावांसोबत, बहिणींसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.